हॅलो एव्हरीवन, सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आपण मागील व्हिडिओत 28 चेस्ट साइज कटोरी ब्लाउजचं कटिंग स्टेप बाय स्टेप पाहिलं। आता आपण या व्हिडिओमध्ये स्लीव्जचं कटिंग स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। आपल्याला बरोबर ह्या 28 चेस्ट साइजच्या बॅगचं माप घेऊन बरोबर बाहीचं कटिंग आता करायचं आहे। आपण जे ब्लाउज मागील व्हिडिओत पाहिलं होतं त्याच ब्लाउजला आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचं आहे। तर बाहीचं कटिंग करताना शॉर्ट स्लीव्ज असेल तरी पण बाहीची उंची प्लस 1 इंच ॲड करायचं आहे। तसेच बाहीची लेंथ लॉंग असली तरी पण उंची प्लस 1 इंचच ॲड करायचं आहे। कोणत्या स्लीव्जसाठी? अस्तरच्या। आणि बिना अस्तरचं जर ब्लाउज असेल तर उंची प्लस 2 इंच ॲड करायचं आहे। आपल्याला जर साडीतील कपड्याचं ब्लाउज शिवायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त स्लीव्ज कटिंग करताना 1 इंचच ॲड करायचं आहे। आणि बिना अस्तरचं म्हणजेच आपण जे साधे ब्लाउज पीस शिवतो त्यासाठी आपल्याला दुमडपट्टीसाठी पण कपडा लागतो, त्यासाठी आपल्याला उंची प्लस 2 इंच ॲड करायचं आहे। मी इथे लिहून देत आहे। अस्तरचं जर ब्लाउज असेल तर बाही उंची प्लस 1 इंच घ्यायचं। आणि ब्लाउज साधे असेल तर उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे। हे आपण कटिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे। बाहीची घडी टाकताना नेहमी बंद भागाकडूनच टाकायची आहे आणि सुट्टे पदर आपल्या उजव्या हाताला येतील अशा प्रकारे कटिंग करायचं आहे। तर आपल्या बाहीची हाईट येते आहे 4 इंच, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 5 इंच घेत आहोत। शोल्डरच्या खाली अर्धा इंचावर टिक करून तिरकस आपल्याला हा आर्म होल मोजून घ्यायचा आहे। किती इंच येत आहे? 6 इंच येत आहे। इथे पाहू शकता 6 इंचामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून 7 इंचावरती बाहीची घडी टाकायची आहे। आपण अर्धा इंच का खाली घेतला आहे? कारण आपल्या शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबण्यात येणार आहे, म्हणून आपण अर्धा इंच सोडून मग मुंड्याचं तिरकस माप घेतलेला आहे 6 इंचावरती। प्रत्येक ब्लाउजचा आपण अशाच पद्धतीने करू शकतो। किंवा आपली दुसरी पद्धत आहे, छातीचा चौथा भाग, आपली छाती कितीही असो, 32 असो, 34 असो किंवा 28 असो। आता आपण हे 28 छातीचा ब्लाउज पाहत आहोत, मग 28चा चौथा भाग किती होतो? 7 इंच। मग आपण अशी घडी टाकली तरी चालेल किंवा आर्महोल मोजून क्रॉसमध्ये त्यामध्ये 1 इंच ॲड करून असं मोजलं तरीही चालेल, अंतर हे सेमच येतं।
मी इथे लिहून देत आहे उंची प्लस 1 इंच. आपल्याला आता हे ब्लाऊज कटिंग करायचं आहे. त्याची उंची आपण 4 इंच घेतलेली आहे. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि क्रॉसमध्ये मुंडा मोजून त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे येणार आपलं 7 इंच. म्हणजे आपली घडी अशी पण येणार आहे 7 इंच किंवा त्या पद्धतीने पण येणार आहे 7 इंच. छातीचा चौथा भाग 7 इंच. तुम्ही दोन्हीही ट्रिक वापरली तरी पण तुमचं मेजरमेंट सेमच येणार आहे. तर आपण आता ही घडी 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. परत एकदा चेक करून घेत आहे मी. 4 + 1 5 इंच. आपल्याला 4 इंचाच्या बाहीसाठी येथे कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. 2.5 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती 2.5 इंच ही काय आहे आपली कॅप हाईट आहे. तर प्रत्येक बाही उंचीसाठी ही वेगळी असते. मी पुढे चार्ट देते, तो पण तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या. आणि प्रत्येक स्लीव्ज कटिंग करताना हे अशा प्रकारे 1.5 इंच आपण जे घडीमध्ये ॲड केलं होतं त्याच प्रकारे इथे पण 1.5 इंचावरती आपल्याला अशा प्रकारे लाईन करून घ्यायची आहे. आणि या साईडने पण डाव्या हाताने म्हणजे बंद भागाकडून ही आपल्याला 1.5 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपली कॅप हाईट इथे आहे 2.5 इंच. ते पण मी इथे लिहून देते 2.5 इंच. उजव्या हाताला 1.5 इंच, डाव्या हाताला 1.5 इंच अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने शेप करून घ्यायचा आहे गोलाकारात. अशा प्रकारे स्केल आपल्याला ही एकदम परफेक्ट कॉर्नरला जुळवून घ्यायची आहे. हा झाला आपला मागचा आर्महोल शेप बाहीचा. आता आपण पुढचा भाग कटिंग करण्यासाठी 1/2 इंचावरती टिक करून अशा प्रकारे शेप देत आहोत. स्केल अशा प्रकारे फिरवून आता आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे. एकदम परफेक्ट मार्किंग आहे हे बाहीचं. अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बाहीमध्ये चून वगैरे काही येणार नाही. ही झाली आपली शॉर्ट स्लीव्ह कटिंग रेडी. आता आपण लॉंग स्लीव्हचं कटिंग पाहूया. त्याच साईजचं कटिंग करूया आपण लॉंग स्लीव्हचं, म्हणजेच 28 चेस्ट साईजच्या बाहीचं कटिंग इथे पाहत आहोत आपण. घडी येथे येणार आहे आपली 7 इंचावरतीच. घडीचं माप टाकल्यानंतर अशा प्रकारे स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे आणि 1.5 इंचावरती पण स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. 7 इंचाच्या आत आपण 1.5 इंच हे अंतर घेतलेलं आहे. 7 इंचाच्या बाहेर नाही, 7 इंचाच्या आत. आपण याची कॅप हाईट घेतलेली आहे 3.5 इंच. इकडे पण 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि शॉर्ट स्लीव्हला जसा आकार दिला तसाच लॉंग स्लीव्हला पण आकार द्यायचा आहे. सेंटरला 1/2 इंचावरती टिक करून पुढच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे.
ही झाली आपली लॉंग स्लीव्ज रेडी. हा झाला बॅक आर्म होल आणि हा झाला फ्रंट आर्म होल. आपलं दंडघेर जितका असेल तितका मोजून घ्यायचा आहे आणि तिथे अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे. कॅप हाईट किती घेतली आपण इथे 3.25 ते 3.5 इंच घेतली तरीही चालते. इथे आपली कॅप हाईट होती 2.5 इंच, कारण आपली ही स्लीव्ह शॉर्ट होती म्हणून आपण इथे 2.5 इंच घेतलेला आहे. आता आपण चार्ट पाहूया. बाही उंची आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे कॅप हाईट. कॅप हाईट म्हणजेच बाहीचा उतार आपल्याला जेथे आकार द्यायचा आहे ती आहे आपली कॅप हाईट. बाही उंची जर 3 ते 4 इंच असेल तर आपली कॅप हाईट किती येणार आहे 2 इंच. बाही उंची जर 5 ते 6 इंच असेल तर आपली कॅप हाईट किती येणार आहे 2.5 इंच. बाही उंची आपली 7, 8, 9 असेल तर आपली कॅप हाईट येणार आहे 3 इंच. बाही उंची आपली 10, 11, 12 असेल तर आपली कॅप हाईट येणार आहे 3.25 इंच. तसेच 12, 13, 14, 15 च्या पुढे कितीही 18, 20 पर्यंत जेवढी बाही असेल त्याच्यासाठी कॅप हाईट येणार आहे आपली 3.5 इंच. आता आपण याचं कटिंग पाहूया. आपलं हे बाहीचं कटिंग परफेक्ट झालं की नाही हे कसं चेक करणार, तर 1/2 इंच चॉकने मार्किंग करून हे आपलं 1/2 इंच शोल्डर मध्ये जाणार आहे. तेथून आपल्याला आर्महोलचा शेप मोजून घ्यायचा आहे. तेवढंच आपलं हे अंतर आलं पाहिजे 8 इंचावरती. अशा प्रकारे 1/2 इंच गॅप ठेवून आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे. तर आपली हे परफेक्ट अंतर 8 इंच आलेलं आहे. म्हणजे आपली ही स्लीव्ज एकदम परफेक्ट बसणार आहे, कुठेही कमी पडणार नाही. असं प्रत्येक स्लीव्जला आपण हे चेक करून घ्यायचं आहे. बाहीचं कटिंग करताना अशा प्रकारे आधी बॅक मुंडा म्हणजेच बॅक शेप कापून घ्यायचा आहे. नंतर घडी ओपन करून नंतर फ्रंट साइड कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत.